Hello children, hi, welcome to our channel Madhuri Classes. Today we see class 9 maths 1 algebra lesson number 1 sets. Okay? आज आपण लेसन नंबर 1 सेट्स अल्जेब्रा मधला हा लेसन बघणार आहोत. हा नीट लक्ष द्या, सोपा आहे. याच्यामध्ये आज आपण पहिले 3 पॉइंट कव्हर करणार आहोत. सेट डेफिनेशन, सेट डिनोटेड बाय अँड द मेथड ऑफ रायटिंग सेट्स. ओके? सेट्स म्हणजे काय, सेट कशाने डिनोट केले जातात आणि सेटच्या लिहिण्याच्या पद्धती काय आहेत ते आपण आज एक्सप्लेन करणार आहोत. तर आता पहिले आपण बघूया सेट डेफिनेशन. सेट डेफिनेशन काय आहे? अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. वेल डिफाइंड ऑब्जेक्ट हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. वेल डिफाइंड म्हणजे काय की जो सगळेजण आता फ्लॉवर मराठीत आपण काय म्हणतो, अनेक फुलं एकत्र करून जे बनवतो त्याला आपण फुलांचा गुच्छ म्हणतो. इंग्लिश मध्ये काय, फ्लॉवर बुके. आता फ्लॉवर बुके हे सगळेजण कोणालाही विचारलं तर फ्लॉवर बुकेच म्हणणार. एखाद्या की मध्ये आपण किचन मध्ये जर भरपूर कीज भरल्या तर त्याला काय म्हणणार, बंच ऑफ की. बर्ड्स असतील, पक्ष्यांचा थवा दिसला तर काय म्हणणार, फ्लॉक ऑफ बर्ड्स. पाइल ऑफ नोटबुक, कलेक्शन ऑफ नंबर्स. हे झाले सेट्स. हे जे ऑब्जेक्ट आहेत ना, फ्लॉवर, बंच, फ्लॉवर, की, बर्ड्स, नोटबुक, नंबर, हे जे ऑब्जेक्ट आहेत ते वेल डिफाइंड आहेत. कोणालाही विचारलं आपण तर नंबर्सला कलेक्शन ऑफ नंबरच म्हणणार. म्हणून हे वेल डिफाइंड ऑब्जेक्ट आहेत, म्हणून याला काय म्हणणार आपण, सेट्स म्हणणार. ओके? आता मला सांगा, हे 6 उदाहरण आहेत, याच्यातले कुठले सेट आहेत कुठले नाही हे आपल्याला ओळखायचे. पहिलं डेज ऑफ वीक. सेट आहे का? सेट आहे का? आहे. का? कारण सगळेच जण डेज ऑफ वीक म्हटल्यानंतर काय उत्तर देणार, संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. म्हणून हा डेज ऑफ वीक आहे. मंथ इन इयर इज आल्सो सेट. व्हाय? सगळेजण काय म्हणणार, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे अँड सो ऑन. म्हणून हा सुद्धा एक सेट आहे. आता ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास हा सेट येईल का? सांगा मला. ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास नाही येणार, कारण माझ्या मते जे 4 मुलं हुशार आहेत ते दुसऱ्याच्या मते तेच 4 हुशार असतील का? नाही. म्हणजे इथे वेल डिफाइंड आहे का की हे 4 मुलं हुशार आहेत असं आपण म्हणू शकतो का? नाही. कोणी अभ्यासात हुशार असतं, कोणी खेळात हुशार असतं, कोणाच्या अंगात कला असतात, कोणी कशामध्ये निपुण असतं. तर आपण असं त्यांचं सेट बनवू शकतो का प्रॉपर? नाही. म्हणून हा सेट नाही. ओके? 1 to 10 काउंटिंग. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर. ऑब्वियसली हा सेट आहे. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर कोणते? 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. म्हणून हा सुद्धा सेट आहे. स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. हे आपण सांगू शकतो का की कुठले फोर्ट्स महाराष्ट्रातले स्ट्रॉंग आहेत? नाही सांगू शकत. कोण म्हणेल रायगड चांगला आहे, कोण म्हणेल शिवनेरी चांगला आहे. तर आपण डिफाइन करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून हा सेट होत नाही. प्लॅनेट्स इन अवर सोलार सिस्टीम. सोलार सिस्टीमचे जे प्लॅनेट्स आहेत ते आपण कोणालाही विचारले तरी सेम आन्सर येणार. म्हणून हा आहे सेट. ओके? तुम्हाला सेट नक्की समजला असेल. सेटची डेफिनेशन ही समजली असेल की एक्झॅक्ट सेट कशाला म्हणतात. वेल डिफाइंड ऑब्जेक्ट जे असतं, कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट, त्याला आपण सेट म्हणतो. ओके? आता आपण सेकंड पॉइंट बघूया, सेट्स डिनोटेड बाय. आता सेट कसा दर्शवणार? डिनोटेड म्हणजे दर्शवणे. कसं दाखवणार की हा याचा सेट आहे? तर ते आपण आता शिकणार आहोत. तर सेट डिनोटेड बाय चे काही रूल्स आहेत ते नीट समजून घ्या. हे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1 मध्ये, प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये तुम्हाला याच्या आधारे क्वेश्चन आहे. ओके? तर पहिला रूल काय आहे, नेम ऑफ द सेट इज गिवन युजिंग कॅपिटल लेटर A B C अप टू Z. तुम्ही कोणताही लेटर देऊ शकता. सेटच्या नावाला तुम्ही कोणताही, एखादा समजा फ्लॉवरचा सेट बनवायचा असेल तर आपण पहिला तो कॅपिटल लेटरने डिनोट करणार. त्या सेट्सला नाव काय देणार, कॅपिटल लेटरने डिनोट करणार. कॅपिटल लेटर आपण त्याचा नेम देणार. आता त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स असतात, त्याच्यामध्ये जे एलिमेंट आहे, समजा आपण एखादं एक्झाम्पल घेऊया, डेज ऑफ वीक घेऊया, किंवा कोणतेही 5 अल्फाबेट घेऊया. आता 5 अल्फाबेटचा सेट बनवायचा आहे तर त्या 5 अल्फाबेटच्या सेटला आपण कॅपिटल लेटरने डिनोट करणार. त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट मध्ये कोणतेही 5 लेटर तुम्ही
लिहू शकतात. हे मधले जे एलिमेंट आहे हे ऑलवेज स्मॉल लेटरने आपण लिहितो. कोणते जे नंबर मेंबर्स आहेत, जे एलिमेंट्स आहेत ते आपण ऑलवेज स्मॉल लेटरने डिनोट करतो. A B C अप टू Z कोणतेही लेटर देऊ शकतात. हे झालं सेट्सला नाव कॅपिटल लेटरने देणार आणि सेटच्या मध्ये जे काही आपण लिहितो, जे काही एलिमेंट्स असतात, जे काही मेंबर्स असतात ते आपण स्मॉल लेटरने लिहितो. आता समजा आपल्याला असं दर्शवायचं आहे की हा C जो आहे तो A चा एलिमेंट आहे. C जर आहे तो A चा एलिमेंट आहे, या सेट A चा एलिमेंट आहे. तर आपण तो कसा दर्शवणार नीट लक्ष द्या. इथे आपण लिहिणार C belongs to the set of A. कसं लिहिणार? C belongs to the set of A. आता F याच्या अपोजिट आपण बघूया. आता F याच्यात आहे का? नाही. तर F हा सेट A च्या सेट मध्ये नाही हे आपल्याला दाखवायचं असेल, दर्शवायचं असेल तर कसं दर्शवणार की F is not belong to the set of A. कळलं? हे 3 पॉइंट आहेत त्याच्यात. सेट डिनोटेड मध्ये किती रूल्स आहेत? 3. सेट कशाने डिनोटेड करणार आपण? कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर. त्याच्या मधले जे एलिमेंट्स असतात ते कशाने दर्शवणार? स्मॉल लेटर्स. ओके. आणि थर्ड काय रूल आहे की एखादा मेंबर या सेट मध्ये आहे हे दर्शवण्यासाठी आपण हे साइन वापरतो. बिलॉंग्स टू. काय म्हणतात त्याला? बिलॉंग्स टू. आणि जर नसेल तर त्याला आपण फक्त असं कट करतो. इज नॉट बिलॉंग टू. कळलं? डिनोशन्स कळले तुम्हाला? सेट कसे डिनोटेड करतो आपण? आता हे लक्ष द्या. सेट ऑफ नंबर्स. सेट ऑफ नंबरचे काही रूल आहेत. जर तुम्हाला कोणी सांगितलं नॅचरल नंबर लिहा तर तो N नेच डिनोट करायचा. इथं कोणताही कॅपिटल लेटर यूज करायचा नाही. C केला, D केला, F केला असं चालणार नाही. इथे नॅचरल नंबरला N डिनोट करणार, होल नंबरला W डिनोट करणार आणि इंटिजर असतील, इंटिजर तुम्हाला माहिती आहे -0 मेन असतो आणि इकडे निगेटिव्ह आणि इकडे पॉझिटिव्ह असतात. या इंटिजर्सला I ने डिनोट करणार आणि Q कशाने? रॅशनल नंबर. रॅशनल नंबर माहिती आहे तुम्हाला? 1/2, 3/4, 7/5 हे झालं रॅशनल नंबर. रॅशनल नंबर आपण Q ने डिनोट करणार आणि रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे सगळे नंबर, त्याचे सगळे येतील ते कशाने डिनोट करणार आपण? R ने डिनोट करणार. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असणारच. अतिशय सोपा आहे. नीट लक्ष दिलं असेल तर नक्कीच समजलं असेल तुम्हाला. पहिले आपण काय केलंय? सेट डेफिनेशन केली आहे की वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. नंतर सेट डिनोटेड. याच्यात 3-4 रूल आहेत, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. पहिला आहे सेट कॅपिटल लेटरने डिनोट करतो. दुसरा आहे त्याच्यातले जे एलिमेंट्स आहेत, त्याच्यातले जे मेंबर्स आहेत ते आपण स्मॉल लेटरने डिनोट करतो आणि ह्या सेट मधला हा एलिमेंट आहे हे दर्शवण्यासाठी आपण बिलॉंग्स टू किंवा नॉट बिलॉंग टू दर्शवतो. आणि सेट ऑफ नंबरचे हे 5 रूल तुम्ही लक्षात ठेवा. नॅचरल नंबरला N ने डिनोट करतो, होल नंबरला W ने डिनोट करतो, इंटिजर्सला I ने डिनोट करतो आणि रॅशनल नंबर Q ने आणि रिअल नंबर R ने आपण डिनोट करतो. ओके, इथपर्यंत क्लियर आहे? नाव आता आपण थर्ड पॉइंट बघूया. मेथड ऑफ रायटिंग सेट. मेथड ऑफ रायटिंग सेट. आता रायटिंग सेटच्या 2 मेथड आहेत. नीट लक्ष द्या. याच्यावर तुमचा पूर्ण प्रॅक्टिस सेट अवलंबून आहे पुढचा. मेथड्स ऑफ रायटिंग सेट. रायटिंग सेटच्या 2 मेथड आहे. एक लिस्टिंग और रोस्टर मेथड आणि दुसरी रियल और सेट बिल्डर फॉर्म. तुम्हाला क्वेश्चन मध्ये रोस्टर मेथड विचारलं आणि किंवा लिस्टिंग विचारलं तर एकच आहे. लिस्टिंग मेथडने लिहा, रोस्टर मेथडने लिहा. तर मी सांगते त्याच पद्धतीने उत्तरं लिहायची. ओके. आणि रियल और सेट बिल्डर फॉर्म. आता याची काही रूल्स आहेत. हे रूल पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस सेट एकदम सोपा जाईल. ओके. आता रूल काय आहे? तर पहिला हे कॉमन रूल तर मी तुम्हाला आता इथे एक्सप्लेनच केले की सेट जो सेट असेल त्याला आपण नाव कॅपिटल लेटरने देणार. ओके. कर्ली ब्रॅकेट समजा A लिहूया कॅपिटल लेटर. एक सेट लिहिते मी, त्या सेटला आपण नाव देऊया कॅपिटल लेटरने A इज इक्वल टू. दुसरा रूल काय आहे?
कर्ली ब्रॅकेट, स्टार्ट कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट इज इम्पॉर्टंट. हा फॉर्म्युला आहे, हा रूल आहे. ओके, कर्ली ब्रॅकेट मराठीत काय म्हणतो आपण याला? महिरप. मराठीत काय म्हणतो? महिरप, कर्ली ब्रॅकेट. मग तिसरा रूल काय आहे? कॉमा. कॉमा म्हणजे काय? मध्ये जे आपण एलिमेंट लिहू, समजा अल्फाबेट लिहिते मी, ए लिहिला कॉमा, बी लिहिला कॉमा, सी लिहिला कॉमा, डी लिहिला कॉमा आणि शेवटी एंड करायचा कर्ली ब्रॅकेटने. ओके, म्हणजे कॉमा प्रत्येक एलिमेंट नंतर तुम्हाला कॉमा देणं कंपल्सरी आहे. ओके, आणि लास्टला परत कर्ली ब्रॅकेटने तो सेट पूर्ण क्लोज करायचा. ओके, नेक्स्ट रूल काय? ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे काय? ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. आता मी जर सांगितलं तुम्हाला की 5 अल्फाबेट लिहायचे किंवा आपण ओव्हल्स घेऊ. इंग्लिश अल्फाबेट मधले ओव्हल सगळ्यांना माहिती आहे, ए ई आय ओ यू सगळ्यांना माहिती आहे. आता ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट याचं बघा, समजा सेट बनवला मी, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आता मी ओव्हल्स लिहिते, ए ई आय ओ यू. तर मी ते कुठल्याही ऑर्डरने लिहू शकते. मी पहिल्यांदा आय लिहू शकते, यू लिहू शकते, ए लिहू शकते, ई लिहू शकते, ओ लिहू शकते, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे काय की ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही ए ई आय ओ यू असं द्यायला पाहिजे गरज नाही. तुम्ही कुठल्याही मेथडने ते लिहू शकता. दुसरं काय? एलिमेंट इज रिटन ओनली वन टाइम. म्हणजे काय की तुम्हाला समजा असं सांगितलं, एखादा लेटर दिला, की त्या लेटर मध्ये येणारे एखादा वर्ड दिला आणि त्याच्यातले लेटर तुम्हाला लिहायचे. तर ते रिपीट यायला नको. समजा आपण इथे ए इज इक्वल टू रिमेंबर नंबर घेऊया, रिमेंबर वर्ड घेऊया. मग काय? आर ई येईल, एम येईल, परत एम येतो नाही घ्यायचा, परत ई येतो नाही घ्यायचा, पी घ्यायचा. याला म्हणतात रिपीटेशन. रिपीटेड लेटर्स, रिपीटेड नंबर परत घ्यायचे नाही. ओनली वन टाइम्स. यू राईट ओनली वन टाइम्स. ओके, नाउ नेक्स्ट. हे झाली आपली लिस्टिंग और रोस्टर मेथड. कोणती मेथड? लिस्टिंग और रोस्टर मेथड. ओके, आता सेकंड मेथड. सेकंड मेथड खूप कॉम्प्लिकेटेड आहे, पण तुम्ही नीट लक्ष दिलं, त्याची प्रॅक्टिस केली तर तो पण तुम्हाला इझी जाईल. सेकंड मेथड काय? रिअल और सेट ऑफ बिल्डर फॉर्म. याच्यामध्ये सोपं होतं. जो तुम्हाला प्रश्न विचारला त्याचा सेट सरळ बनवायचा होता. याच्यात तसं नाही. याच्यात काय? डू नॉट राईट लिस्ट ऑफ एलिमेंट. तुम्हाला एखादा सेट सांगितला, आता ओव्हल सांगितले, ए आय ओ यू लिहा, ओव्हल लिहा. तर आपण या मेथड मध्ये कसं लिहितो? या मेथड मध्ये कसं लिहितो? ए ई आय ओ यू. ओके, असं लिहितो. पण तुम्हाला रिअल और सेट बिल्डर फॉर्म मध्ये हे अशा पद्धतीने लिहायचं नाही. काय म्हटलंय? डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट. ही जी लिस्ट बनवली आहे ही त्याच्यामध्ये लिहायची नाही. सेकंड काय? युजिंग व्हर्टिकल लाईन और कॉलम. मग आता हे आयडेंटिफाय कसं करायचं? तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हर्टिकल लाईन वापरायचे किंवा याला कॉलम सुद्धा म्हणतात. तिसरं काय? राईट द प्रॉपर्टीज ऑफ व्हेरिएबल्स. याचे काही व्हेरिएबल्स आहेत, याची प्रॉपर्टी लिहायची. म्हणजे काय? हे काय आहे? सेट ऑफ ओव्हल्स. काय आहे ही प्रॉपर्टी? याची सेट ऑफ ओव्हल्स. मग आता हे कसं लिहिणार? बघा, मी तुम्हाला इथे 3 उदाहरणं एक्सप्लेन केलेली आहेत आणि या तिन्ही उदाहरणांमध्ये, एक्झाम्पल मध्ये आपले तिन्ही रूल फॉलो होतात. हे 3 एक्झाम्पल तुम्ही लक्षात जर ठेवले तर तुम्हाला कोणताही प्रॅक्टिस सेट, कोणताही प्रॉब्लेम सोडवता येईल. तर लिस्टिंग और रोस्टर मेथड आणि रिअल और सेट बिल्डर फॉर्म. मी तिघांमध्ये, या दोघांमध्ये सेम एक्झाम्पल घेतले. जर एखादा एक्झाम्पल ऑड नंबर आहे, समजा एक सांगितलंय की तुम्हाला सेट बनवा ऑड नंबरचा 1 to 10 मधला, बिटवीन 1 to 10. सेट ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 to 10. तर काय बनवलंय मी? इकडे बघा, सेटला नाव दिलंय कॅपिटल ए, कर्ली ब्रॅकेट. आता 1 to 10 मधले ऑड नंबर कोणते आहेत? 3, 5, 7, 9 आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. ओके, हे पहिलं उदाहरण. सेकंड काय? ओव्हल्स. इंग्लिश अल्फाबेट मधले ओव्हल्स लिहायचे. कॅपिटल लेटर नेहमी सेटला नाव दिले बी, ओव्हल्स दिले ए ई आय ओ यू. ओके, हा झाला दुसरा एक्झाम्पल. आणि आता तिसरं दिलंय मी
लेटर्स राईट अ लेटर इन वर्ड आनंद. राईट अ लेटर इन वर्ड आनंद. मी सेटला नाव दिले कॅपिटल लेटर सी. कॅपिटल लेटर सी. आता ए घेतला, एन घेतला, हा परत ए आलाय, घ्यायचा का नाही. परत एन आलाय, घ्यायचा का नाही, कारण आपण इथे घेतलाय. आणि डी कर्ली ब्रॅकेट क्लोज. कळलं? म्हणजे काय, याच्यात रिपीटेशन करायचं नाही. एक दोनदा आला म्हणून दोनदा लिहायचा नाही. ओके, इथपर्यंत समजलं. आता हेच एक्झाम्पल रिअल किंवा सेट बिल्डर फॉर्म मध्ये तुम्ही कसं लिहिणार, तर ऑड नंबर 1 to 10 मधले ऑड नंबर. तर कसं डिनोट करणार, x ने डिनोट करणार आणि x ने कसं लिहिणार, a इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट x व्हर्टिकल लाईन ऑर कॉलम म्हणतात याला. या रूल प्रमाणे बघा, x याला म्हणताना कसं म्हणणार आपण, x such that x is an odd number between 1 to 10 curly bracket close. काय म्हटलंय, x such that x is an odd number between 1 to 10. x such that x म्हणजे काय, x such that आणि या x मध्ये कोणते एलिमेंट आहे ते इथे एक्सप्लेन केले. हा x म्हणजे काय, हा x म्हणजे नेमकी काय आहे की हा x आहे, x is an odd number between 1 to 10. समजलं तुम्हाला? तर तसा ओव्हरचं बघा, कॅपिटल लेटर b ने एक्सप्लेन केलाय, डिनोट केलाय. याच्यात सुद्धा x घेतलाय, x such that x. आता हा x such that म्हटल्यानंतर हा x म्हणजे काय, कोणते एलिमेंट त्याच्यात आहे ते आपल्याला इथे पुढे एक्सप्लेन करायचंय फक्त. x is a over in English alphabet. आता इथे वर्ड आनंद घेतलाय, तर c कॅपिटल लेटर c डिनोटेड बाय कॅपिटल लेटर c कर्ली ब्रॅकेट x such that. आता such that नंतर हा जो x आहे, हा जो x आहे याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स लिहिलेत आपण, ते काय आहेत ते आपल्याला पुढे एक्सप्लेन करायचे. x such that x is a set of letters in word आनंद. समजलं तुम्हाला? इथपर्यंत सगळं क्लिअर झालं आहे. आता मी याच्यानंतरच तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये टेक्स्टबुक मधला पेज नंबर 3 वर एक चार्ट दिला आहे, तो मी तुम्हाला आता याच्यानंतर पहिले तो एक्सप्लेन करते आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट कडे वळू. ओके ओके. आता आपण सेटच्या दोन मेथड बघितल्या होत्या, लिस्टिंग और रोस्टर मेथड आणि रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म. ओके. आता पेज नंबर 3 तुमच्या बुक्स मधल्या पेज नंबर 3 मध्ये हा चार्ट आहे. हे ब्लू मध्ये मी जे लिहिलं आहे ते आन्सर आहे. आता आपण आधी हा एक्सप्लेन करते मी तुम्हाला नेमकी काय आहे. आता यांनी लिस्टिंग मेथड मध्ये लिस्ट दिली आहे काही वर्ड, काही नंबर्सची, 2 4 6 8 10 12 14. काय वाटतं तुम्हाला या नंबर कडे बघून, काय वाटतं की हे नंबर काय आहे? हे नंबर आहे इवन नंबर आहे. हे नंबर काय आहे, इवन नंबरची लिस्ट आहे. तर ती रूल मेथड मध्ये कशी दिली आहे की सेट a इज इक्वल टू x such that. आता x म्हणजे नेमकी काय आहे, इवन नंबर आहे, तर ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे की हा x नेमकी काय आहे. x is an even natural number less than 15. आता इथे 14 च्या पुढे नंबर आहेत का नाही, 15 पर्यंतचे नॅचरल इवन नंबर आहे. ओके. सेकंड काय आहे त्यांनी इथे दिलंय. सेकंड काय सांगितले त्यांनी की बी सेट आहे x such that. आता हा x नेमकी काय आहे, such that x is perfect square number between 1 to 20. 1 to 20 मध्ये स्क्वेअर नंबर, तुम्हाला स्क्वेअर नंबरची लिस्ट बनवायची. हा प्रश्न दिलाय त्यांनी, हे तर आन्सर आहे. आता 1 to 20 मध्ये स्क्वेअर किती येतात, 4 9 60. किती स्क्वेअर नंबर. आता 4 कशाचा स्क्वेअर आहे, 2 चा येतो स्क्वेअर, 3 चा येतो. नंतर हा कशाचा आहे स्क्वेअर, 4 चा येतो. 5 चा स्क्वेअर 1 to 20 सांगितलंय, 5 चा स्क्वेअर किती येतो, 25 येतो. म्हणून 2 3 4 चे स्क्वेअर आपण इथे लिहिलेले आहेत, कारण त्यांनी आपल्याला 1 to 20 पर्यंतचे स्क्वेअर नंबर सांगितले.
ओके. थर्ड क्वेश्चन काय आहे? थर्ड क्वेश्चन त्यांनी दिला आहे सेट सी दिला आहे AEIOU. हे काय आहे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. हे काय आहे? हे सगळं ओव्हल्स आहेत. इंग्लिश अल्फाबेट मधले ओव्हल्स आहेत. मग आता ह्याचा आपण रूल मेथड मध्ये हे कसं लिहिणार? तर सी सेट ऑफ सी इज इक्वल टू y such that y. आता हा y नेमकी काय आहे ते पुढे एक्सप्लेन करायचे. such that y is oval in English alphabet. ओके. आता त्यांनी रूल मेथड मध्ये दिलेलं आहे, आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये ते करायचंय. काय प्रश्न दिलाय रूल मध्ये? सेट ऑफ डी चा सेट दिलाय त्यांनी. डी सेट काय आहे? y. नेमकी y काय आहे? y इज अ कलर इन द रेनबो. रेनबोचे कलर तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्ही ते लिस्टिंग मेथड मध्ये लिहू शकता. मग रेनबोचे कलर आपण इथं कसं लिहिणार? हा प्रश्न कसा सोडवणार? सेट काय आहे? डी. सेट डी. ओके. आता रेनबोचे कलर लिहायचे आपल्याला. 7 कलर. व्ही म्हणजे व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. हे सातीचे साती कलर आले पाहिजे. ओके. समजलं? आता नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी रूल मध्ये दिलाय. काय दिलाय? सेट ऑफ पी. सेट ऑफ पी आहे. पी मध्ये काय आहे? x आहे. x काय आहे? x इज एन इंटिजर अँड x इज ग्रेटर दॅन -3 अँड लेस दॅन +3. ओके. आता असे इंटिजर लिहायचे. इंटिजर तुम्हाला माहितीच असेल. इंटिजर म्हणजे अशी हे इंटिजर्स असतात 0 1 2 3 4 -1 -2 -3. हे इंटिजर्स असतात. इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह. आता त्यांनी काय सांगितलंय आपल्याला? x काय आहे? इंटिजर आहे. -3 आणि +3 च्या मधले तुम्हाला इंटिजर्स लिहायचे. -3 आणि +3 मधले. -3 नंतर काय? -2 -1 0 1 2. हे आपल्याला याच्यामध्ये नंबर लिहायचे आहेत. p is equal to these all integers numbers. Okay. Now the listing method मध्ये दिले त्यांनी आपल्याला 1 8 27 64 and 125. आता हे तुम्हाला नंबर बघून कळलं पाहिजे की नेमकी हे काय आहे. तर आता याचा आन्सर बघा. n सेट ऑफ n. m मध्ये x such that x. आता हा x नेमकी काय आहे? n क्यूब. नंबरचे क्यूब आहे. तर क्यूब कसे आहेत ते? नंबरचे क्यूब काय आहे? नंबर ग्रेटर दॅन 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 1. म्हणजे काय? 1 पण नंबर त्याच्यात इन्क्लूड होईल. ग्रेटर दॅन इक्वल टू 1 अँड लेस दॅन इक्वल टू 5. लेस दॅन इक्वल टू 5 पर्यंत आपल्याला याचे क्यूब लिहायचे आहे. मग 1 ग्रेटर लेस दॅन 1 म्हटल्यावर आणि इक्वल टू पण ही साइन आहे म्हणजे इक्वल टू, म्हणून हा 1 सुद्धा याच्यात इन्क्लूड होणार. ओके. इथपर्यंत तुम्हाला सगळं कळलंय. हे चार्ट नीट समजून घ्या. माझा व्हिडिओ परत तुम्ही स्टॉप करून मागे करून बघू शकता. हा चार्ट मी कसा एक्सप्लेन केला आहे. याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि हा चार्ट जर कळला, या मेथड जर दोन्ही तुम्हाला नीट समजल्या तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट पुढचा इझी जाणार आहे. ओके. चला आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कडे वळू. ओके.